हिंदू धर्मामध्ये आपण परंपरेनुसार बघा पूर्वीपासून आपल्या घराच्या अंगणामध्ये एक छोटीशी होळी बनवून त्या होळीची पूजा करत असतो. त्याचप्रमाणे गावामध्ये सुद्धा एक मोठी होळी सुद्धा आपण बनवतो. पण काही अशा महिला आहेत की त्या महिलांनी ह्या होळीची पूजा करायची नसते, की ज्यामुळे ह्या महिलांवर त्याचे वाईट परिणाम होत जातात. ह्याच्या पाठीमागचं तुम्हाला कारण सांगते बघा. होळी पौर्णिमा आपण का साजरी करतो? वाईट गोष्टींचा त्याग करण्यासाठी आणि आपल्यातल्या ज्या सर्व वाईट गोष्टी असतील या सर्व आपण होळीमध्ये अग्नीमध्ये जळून टाकत असतो. आणि ज्या वेळेला ही होळी जळत असते बघा, त्यावेळेला त्यातली जी नकारात्मकता असते, नकारात्मक लहरी असतात, नकारात्मक ऊर्जा असते, ती सर्व आपल्या त्या व्यक्तींवरती त्याचा परिणाम होत जातो. तर कोणत्या अशा महिला आहेत की ज्यांच्यावरती ह्या लहरींचा किंवा ह्या नकारात्मक गोष्टींचा जास्त प्रमाणात परिणाम होत जातो आणि लगेच परिणाम होतो? तर अशा महिलांनी होळीची पूजा करायची नसते. तर अशा महिला कोणत्या आहेत? तर पहिली महिला तुम्हाला सांगते की ज्या महिलांचं बघा आत्ता नुसतंच लग्न झालेलं आहे, म्हणजे नवविवाहात ज्या महिला असतात त्या महिलांनी सुद्धा होळीची पूजा करायची नसते, की ज्यामुळं त्यांच्यावरती त्या वाईट लहरीचा, नकारात्मकतेचा जास्त प्रमाणात परिणाम होतो आणि त्यांचं जे आयुष्य आहे पुढचं त्यामध्ये सुद्धा नकारात्मकता खूप जास्त प्रमाणात सामोरी जाते. यासाठी नव दाम्पत्यानं म्हणजेच नवीन लग्न झालेल्या विवाहितेने होळीची पूजा चुकूनही करायची नाही. दुसरी महिला कोणती आहे की ज्या महिला गरोदर आहेत, म्हणजे ज्यांना बाळ होणार आहे, त्या महिलांनी सुद्धा होळीची पूजा करायची नसते, की ज्यामुळे सुद्धा त्यांच्यावरती सुद्धा नकारात्मक गोष्टींचा, नकारात्मक लहरींचा जास्त प्रमाणात परिणाम होत जातो. वाईट शक्ती त्यांच्यावरती सुद्धा परिणाम करतात लगेच. यासाठी गरोदर महिलांनी सुद्धा होळीची पूजा करायची नाही. तर आता तिसरी गोष्ट तुम्हाला सांगते की ज्या घरामध्ये बघा सून आणि सासू या सून आहे त्या दोघींनी सुद्धा एकत्र कधीही होळीची पूजा करायची नसते. तुम्हाला माहिती आहे की होळी पौर्णिमा आपण ह्याच्यासाठी साजरी करतो की वाईट गोष्टींचा त्या अग्नीमध्ये आपण ज्वलन करत असतो आणि एका चांगल्या गोष्टींचा चांगले विचार घेऊन आपण आपल्या आयुष्याला सुरुवात करत असतो. आणि ज्या वेळेला आपण आपल्या वाईट गोष्टी, वाईट नकारात्मकता त्या होळीमध्ये दहन करतो आणि त्यातून ज्या लहरी बाहेर पडतात, ज्या नकारात्मकता बाहेर पडतात, ती सर्व नकारात्मकता ह्या व्यक्तींवर म्हणजेच ह्या महिलांवरती जास्त प्रमाणात परिणाम करण्याची संभाव्यता असते आणि त्यामुळं त्यांच्या आयुष्यावर वाईट परिणाम होण्याची सुद्धा शक्यता असते. यासाठी ह्या महिलांनी चुकूनही होळी पौर्णिमा दिवशी होळीची पूजा करू नये. तर आता त्या दिवशी आपल्याला कोणते पदार्थ सेवन करायचे नाहीत ह्याविषयी तुम्हाला सांगते, म्हणजे खायचे नाहीत. काही वेळेला बघा काही गोष्टी करण्यापाठीमागं खूप अशी कारणं असतात. होळी हा दिवसच असा आहे बघा की जिथे असते आणि जास्त करून नकारात्मक गोष्टी, नकारात्मक लहरीचा आपल्यावरती परिणाम होत जातो. यासाठी होळी पौर्णिमे दिवशी काही अशा महत्त्वाचे पदार्थ आहेत ते सुद्धा आपण खायचे नसतात. तर होळी दिवशी तुम्ही तुमचे जे नातेवाईक असतात किंवा जवळपासच्या व्यक्ती असतात त्यांच्या घरातलं सुद्धा आपल्याला अन्न त्या दिवशी सेवन करायचं नाही होळी पौर्णिमे दिवशी. जास्त करून बघा होळी पौर्णिमे दिवशी आपल्याला कोणता असा पदार्थ खायचा नाही, तर पांढऱ्या रंगाचा जो पदार्थ असतो, पांढरी जी वस्तू असते बघा, तो पदार्थ आपल्याला कुणी जरी होळी पौर्णिमे दिवशी दिला तुम्हाला, तरीसुद्धा तुम्ही खाऊ नका. कारण तो जो पदार्थ असतो पांढऱ्या रंगाचा, त्यामध्ये नकारात्मकता जास्त प्रमाणात खेचून घेत असते आणि वाईट गोष्टी किंवा नकारात्मकता त्या पदार्थ बनवून सुद्धा तो एखादी वाईट व्यक्ती आपल्याला खाऊ घालू शकते. यासाठी होळी पौर्णिमे दिवशी चुकूनही आपल्याला पांढऱ्या रंगाचा जो पदार्थ असतो तो पदार्थ खायचा नाही. आता पांढरा रंग, आता होळी दिवशी आपण नारळ वगैरे पूजा करत असताना काही ठिकाणी नारळ फोडला जातो, काही ठिकाणी नारळ आहे तसा होळीमध्ये ज्वलित केला जातो, म्हणजे अग्नीमध्ये दहन केला जातो. पण काही भागामध्ये बघा नारळ आपण फोडून सुद्धा त्याचा प्रसाद खातो. तर तो होळीचा प्रसाद आहे. तुम्हाला ह्या दिवशी काही जी आपल्याविषयी वाईट व्यक्ती विचार करत असतात बघा, काही व्यक्ती असतात की ज्यांना आपलं चांगलं झालेलं बघवत नसतं. अशा व्यक्तीने जर तुम्हाला अशामध्ये पांढऱ्या रंगात जर एखादा पदार्थ खायला दिला तर तो पदार्थ तुम्हाला चुकूनही खायचा नाही. दिवशी आपल्याला परान्न सुद्धा होळी दिवशी खायचं नाही. तुमच्या घरामध्ये जे जेवण बनवलं असतं गोडाचं, पुरणपोळीचं, आता विशेषतः भागामध्ये बघा पुरणपोळीचं जेवण आपण घरामध्ये बनवतो, तर तुम्ही ते पदार्थ त्या दिवशी सेवन करा. पण त्या दिवशी चुकूनही परान्न घेऊ नका. वाईटांचा त्याग करून चांगल्या गोष्टींवर विजय मिळवण्यासाठी आपण साजरी करत असतो. या दिवशी आपण सर्व वाईट गोष्टींचा त्याग करतो. होळीमध्ये अग्नीमध्ये सर्व वाईट विचार, वाईट गोष्टी ज्या असतील त्या सर्व नकारात्मकता आपल्यातली जी असेल ती सर्व आपण या होलिकामध्ये दहन करत असतो आणि चांगले विचार घेऊन चांगली आयुष्याला आपण सुरुवात करत असतो. यासाठी होळी पौर्णिमा दिवशी विशेषतः काही महिलांनी या दिवशी होळीची पूजा करू नका, कारण ह्या महिलांवरती वाईट लहरींचा तसेच नकारात्मकतेचा परिणाम जास्त प्रमाणात होण्याची शक्यता असते. यासाठी ह्या महिलांनी होळीची पूजा ही करू नये. त्याचप्रमाणे ह्या दिवशी आपल्याला पांढऱ्या रंगाची वस्तूसुद्धा खायची नाही. तर ह्या सर्व विषय माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिली. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण सर्व स्वामी सेवेकरांना
श्री स्वामी समर्थ.